त्याने बैठकीत पुलवामा हल्ल्याबाबत चर्चा होईल, मात्र आम्ही नेमकं काय करणार आहोत त्याची थोडीशी रूपरेषा श्वेताही सांगितली जाईल आणि त्यानंतर सगळ्या पक्षांना त्यांच्या प्रमुखांना त्याविषयी सूचित केलं जाईल। अर्थात काय असणार कारवाई याकडे मात्र साऱ्या देशाचं लक्ष आणि शिवसेना तर म्हणते यासाठी विशेष अधिवेशनच बोलवा। नक्कीच त्यामुळे निर्णय मोठा आहे। काल आपण माहिती आहे सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर लगेच आज तातडीनं दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक जी आहे ती संसदेत पार पडते आणि त्यामुळे काहीतरी मोठं घडणार इतकं मात्र नक्की। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल कॅबिनेटच्या आणि तिथे नेमकी पुढची रणनीती काय की कशा पद्धतीने उत्तर द्यायचंय या संदर्भात सगळेच नेते। आणि एक गोष्ट म्हणजे की या घटनेनंतर देश किती एकत्रित आहे हे आपल्याला सध्या दिसतंय। राहुल गांधींनी सुद्धा मोदींना पाठिंबा दिलाय यासाठी। नक्कीच आपल्याला माहिती आहे राजकारण आम्ही याच्यावरती करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। थेट जाऊयात वैशाली मालेवार माझी सहकारी आपल्या सोबत आहे। वैशाली, आज महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक पार पडते, मात्र काय होणार बैठकीत त्याची सगळ्यांना उत्सुकता असेल। पुन्हा एकदा वैशालीकडे आपण जाणार आहोत, मात्र आपण बघतोय बैठकीत पुलवामा हल्ल्याबाबत चर्चा होईल आणि काय सरकारनं ठरवलेलं आहे, काय रणनीती आहे याची थोडीशी का होईना कल्पना सगळ्या पक्षांना दिली जाईल। मात्र ज्या अर्थी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते त्या अर्थी काहीतरी मोठं घडणार हे काही वेगळं सांगायला नको। वैशाली, माझा आवाज येतोय? वैशाली, माझा प्रश्न हा होता की सर्वपक्षीय बैठक आज होतीये, त्यामुळे काय नेमकी रणनीती असणार आहे सरकारची सूचित केलं जाईल त्यांना? वैभव, अगदी जसं सीसीएसच्या बैठकीत जे काही निर्णय झाला ते या बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये मांडले जाणार आहेत। याशिवाय पाकिस्तानला मग ते बॉर्डर लेवल असो किंवा मग इंटरनॅशनल लेवल असो त्याचा कसा त्याला धडा शिकवता येईल त्याच्याकरता जे काही डिस्कशन आहे त्याच्या ऑल ओव्हर त्याच्यावर एक विधेयक पारित केलं जाणार आहे। आणि या बैठकीत सगळ्या पक्षांना बोलवण्यात आलंय, मग ते शिवसेना असो, एनसीपी असो, काँग्रेस असो, सगळ्या पक्षाचे नेते आहे। आणि काल ही सगळ्या पक्षांकडनं हे सांगण्यात आलंय की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला जे काही ऍक्शन घ्यायचं तुम्ही ऍक्शन घेऊ शकता। आता त्याला एक शिक्कामोर्तब करण्यासाठी म्हणून ही बैठक बोलवण्यात आली आहे आणि इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत राजनाथ सिंगचे अध्यक्षतेत ते मांडणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे ज्या अटॅक्स होतात त्याच्यामध्ये हा पहिल्यांदा असं झालं की एखाद्या ठिकाणी अटॅक झाला आणि त्यानंतर या प्रकारे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकते आणि समोरची रणनीती जे काही असेल त्याच्यासाठी सर्व पक्षांना एकदा सांगणं की बाबा आम्ही हे करणार आहोत, त्यांची मंजुरी घेणं हा एक महत्वाचा पाऊल आज उचलला जाणार आहे। वैभव, नक्कीच वैशाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि पुन्हा तुझ्याकडे येऊ जेव्हा या बैठकीला सुरुवात होईल। साधारण 11 वाजण्याच्या सुमारास बैठकीला सुरुवात होईल आणि सगळेच म्हणजे सरकारमधले सगळे मंत्री, नेते, त्याचबरोबर विरोधक सगळेच एकत्र असतील, कारण प्रश्न देशाचा आहे, राजकारणाचा नाही।